श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। 18 नोव्हेंबर वार सोमवार आलेली आहे। या दिवशी कार्तिक महिन्यातील गणाधिप संकष्टी चतुर्थी। कार्तिक महिन्यामध्ये ही असणारी संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते। प्रत्येक कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात चतुर्थीचं व्रत केलं जातं। या चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा त्यांची उपासना आराधना करत असतो। गणपती बाप्पा हे बुद्धीचे विघ्नहर्ता आणि त्याचबरोबर संकटमोचन आहेत। त्यांची उपासना पूजा प्रार्थना अर्चना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते। तर सोमवारी गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील। तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका। सोमवारी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे। आपल्या देवघरामध्ये जी गणपतीची मूर्ती असते तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करण्यासाठी तुम्ही प्रथम पहिल्यांदा 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा ओम गम गणपते नमः म्हणत, त्यानंतर दुधाने करा किंवा मग तुम्ही पंचामृतने करू शकता, परत पाण्याने करायचा। असा हा अभिषेक झाला की त्यानंतर हे जे तीर्थ आहे तर ते एखाद्या झाडाला तुम्ही टाकून द्यायचं आहे। घरामध्ये सर्वत्र हे तीर्थ तुम्हाला शिंपडायचं आहे। संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल पण आपल्याला अभिषेक हा आवर्जून करायचा असतो। अभिषेक केल्यामुळे गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि जे काही त्रास घरामध्ये आहेत तर ते दूर करण्यासाठी खूप लवकर मदत करत असतात। तर गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अभिषेक झाला की त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही जमेल त्यावेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला सकाळ संध्याकाळ मोदक अर्पण करायचे आहे। मोदक हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात। नाही मोदक शक्य तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा। त्यानंतर मुलांसाठी गणपती अथर्व शीर्षमचं पठण घरामध्ये आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे। सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे। चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे। चंद्राची पूजा करायची आहे। अशा सर्व पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत। आता ह्या उपायासाठी तुम्हाला एक लाल जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि 11 तुम्हाला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत। 11 तांदळाचे जे दाणे आपण घेणार आहोत हे अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नको। तांदूळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात आणि जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांचंच प्रतीक आहे, त्यामुळे हे 11 तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत। आता 11 तांदळाचे दाणे घेतल्यानंतर ते हळदी कुंकवामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत। हळदी कुंकवामध्ये लाल पिवळे करून घेतले की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही घरामध्येही करू शकतात किंवा मंदिरामध्येही करू शकतात, पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्येच करा, कारण आपल्या घरापेक्षा मंदिरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते। आपण घरामध्ये थोडेफार भांडण कटकट वादविवाद होत असतात, त्यामुळे थोडीफार नकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या घरात असते। पण तेच जर तुम्ही मंदिरामध्ये बघितलं तर आपण स्वतः सुद्धा कधी वाईट विचाराने मंदिरामध्ये जातो का, तर नाही। त्यामुळे तिथे जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती आपल्या उपायांसाठी आपल्याला खूप चांगली आणि खूप फायदेशीर ठरत असते। त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर मंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मंदिरामध्ये गणपती बाप्पांना चमेलीचं तेल आणि सेंदूर लावायला अजिबात विसरू नका। चमेलीचं तेल आणि सेंदूर एकत्र करायचं आणि ते तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे। यामुळे गणपती बाप्पा हे खूप प्रसन्न होतात। तुम्ही खरंच एकदा हा उपाय करून बघा। चमेलीचं तेल आणि सेंदूर जे आहे तर ते गणपती बाप्पांना तुम्ही 21 संकष्टी चतुर्थी लावून बघा आणि बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती छान अनुभव येतील। त्यानंतर आता काय करायचं आहे, हे जे जास्वंदीचं फूल आपण घेतलेलं आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे। गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवल्यानंतर आता मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे, त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक पहिला तांदळा
तांदळाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर तो तांदळाचा दाणा हातात घेतला की मंत्राचं पठण करायचं आणि हा तांदळाचा दाणा त्या फुलावरती ठेवायचा. परत दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, मंत्राचं पठण करायचं आणि त्या फुलावरती ठेवायचा. असं तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. मंत्र आता पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. तर हा जो मंत्र आहे इदम अक्षतम उम गम गणपती नमः, हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. पहिला तांदळाचा दाणा हातात घ्यायचा, हा मंत्र म्हणायचा, गणपती बाप्पांच्या चरणी जे फूल आपण ठेवलेलं आहे त्या फुलावरती हा तांदळाचा दाणा ठेवायचा. परत तांदळाचा दाणा घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि त्या फुलावरती तुम्हाला हा जो तांदळाचा दाणा आहे तर तो ठेवायचा आहे. त्यानंतर असं 11 वेळेस झालं की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे की तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता किंवा गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, आयुआरोग्य याची बरकत घेऊन या. घरामध्ये कधीच पैसा कमी पडून देऊ नका. तुमची कृपा सदैव या घरावरती होऊ द्या, अशी आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हे जे तांदळाचे दाणे आहेत ना तर ते तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असेच गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करून घ्यायची. घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची. त्यानंतर हे फूल आणि गणपती बाप्पांच्या चरणी जे आपण दाणे अर्पण केलेले आहेत तांदळाचे तर ते तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि बांधून ते तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. तुम्ही जर तुमच्या व्यापार व्यवसायाच्या प्रगतीसाठी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. तुम्हाला असं वाटतं की आपल्या घराला कोणाची नजर लागू नये तर त्यासाठी जर तुम्ही हा उपाय केलेला असेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मुलांच्या प्रगतीसाठी केलेला असेल तर मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आता यातलं हे जे फूल आहे तर ते खराब झालेलं नाही तोपर्यंत राहून द्यायचं. नंतर मग तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. तर अशा पद्धतीने शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष, लक्ष्मी प्राप्तीतील अडचणी, घरातील दोष सर्व दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत ना, जास्वंदीचं फूल आणि 11 तांदळाचे दाणे हे गणपती बाप्पांचेच प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही एकदा करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. जे काही दोष आहे घरातले ते दूर होऊन आपल्यावरती गणपती बाप्पांची भरभरून कृपा होईल. आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती स्तोत्रमचं आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करायला अजिबात विसरू नका. या गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. ह्या सेवा तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभव येतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.